मला स्वतःला असं वाटतं, हे माझं संयोजक म्हणून मत असं आहे की महामंडळाच्या कुठल्याही कार्यक्रमाशी स्वागत अध्यक्षांचा संबंध नसतो आणि संयोजक म्हणून आमचाही नसतो. महामंडळ त्याचे कार्यक्रम ठरवतं. आम्हाला काही स्थानिक नावं द्यायची असतात. पण शरद पवार साहेबांनी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की व्यक्तिगत मतभिन्नता, विचारांचे भेद याच्याबद्दल बोललं जाणं हे अपेक्षित असतंच, पण कुठेही चारित्र्यानं होऊ नये. एक गट एक तट असं राजकारण दिल्लीत तरी होऊ नये. महाराष्ट्राबाहेर दिल्लीत आपण एक आहोत हा संदेश जाईल, ही काळजी संयोजकांनी घेतली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता आणि तो प्रयत्न आम्ही केला. पण या अशा व्यक्तिगत टीका टिप्पणीबद्दल तुमचं आयोजन असं आहे की व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यापासून आम्ही कोणाला रोखू शकत नाही, पण त्यांनी कमीत कमी अशा व्यासपीठांवर ते टाळलं पाहिजे. बाहेर आपण रोज बोलत असतो, आपण जिथं स्पोक्समन असतो तिथं तो राजकीय भाग आहे, पण कमीत कमी जे एक वैचारिक व्यासपीठ आहे, जे एक साहित्याचं व्यासपीठ आहे, तर तिथं तरी या गोष्टी टाळायला पाहिजे असं आम्हाला संयोजक म्हणून व्यथित आहात अशा वक्तव्यामुळे. हा व्यतीत आहेच ना. म्हणजे आमचा हेतूच तो होता की हे संमेलन नीट व्हावं. तो सुदैवानं झालं, कुठलाही ओरखडा न उमटता झालं. त्यामुळं काही लोकांच्या वक्तव्यामुळं ते संमेलन खराब होऊ नये असं आम्हाला वाटत होतं. म्हणजे व्यक्तिगत मतभेदांबद्दल नाही, तुमच्या भूमिकांबद्दल, विचारभिन्नतेबद्दल माननीय पंतप्रधानांनी जो गणेश ठेवला तो माननीय शरद पवार साहेबांनी ठेवला. तरीही जर काही घडलं असेल त्याच्याशी संयोजक म्हणून आमचा संपर्क किंवा संबंधच येत नाही. पण तुम्ही व्यथित आहात अशा. हा, असं वाटतं की असं व्हायला नको होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.